आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. हुशार ससा, चिकू आणि लोभी लांडगा यांची. चला तर मग तयार आहात सर्वजण. एका सुंदर हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. त्या जंगलात एक छोटासा पण खूप हुशार असा ससा राहत होता. चिकू. चिकू खूप चपळ, दयाळू आणि मदतीला धावून जाणारा होता. त्याचे बरेच मित्र होते. मिनी खार, टिंकू कासव, मोनू माकड आणि गोलू हरण. सगळे मिळून खेळायचे, खायचे आणि मजा करायचे. पण त्या जंगलात एक समस्या होती. तिथे एक लोभी आणि धूर्त लांडगा राहत होता. तो नेहमी छोट्या प्राण्यांना घाबरवायचा. त्यांचं अन्न हिसकावून घ्यायचा. त्यामुळे सगळे प्राणी खूप घाबरलेले होते. एके दिवशी सगळे मित्र एकत्र बसले होते. मिनी खार म्हणाली, आपण रोज घाबरून जगतोय, काहीतरी करायला हवं. टिंकू कासव म्हणाल, हो, पण त्या लांडग्याला कोण थांबवणार? सगळे शांत झाले. तेवढ्यात चिकू म्हणाला, घाबरू नका, ताकद नाही पण आपल्याकडे बुद्धी तर आहे ना, मी काहीतरी करतो. दुसऱ्या दिवशी चिकू जंगलात फिरत होता. त्याला एक मोठं लाल बुंद गाजर सापडलं. चिकू म्हणाला, हेच योग्य संधी आहे. तो गाजर घेणार इतक्यात लांडगा समोर आला. लांडगा अगदी रागात होता. ए सशा, हे गाजर माझं आहे, लगेच दे. चिकू शांतपणे म्हणाला, अरे लांडगा भाऊ, मला माहिती आहे, पण हे साधं गाजर नाही, हे जादूचं गाजर आहे. लांडगा थोडा गोंधळला आणि म्हणाला, जादूचं काय होतं ते खाल्लं की? चिकू म्हणाला, जो हे खाईल तो जंगलाचा राजा बनेल. लांडग्याच्या डोळ्यात चमक आली. लांडगा म्हणाला, मग मला दे ते गाजर, मीच राजा होणार. चिकू म्हणाला, हो, पण एक नियम आहे. लांडगा म्हणाला, काय नियम? चिकू म्हणाला, त्या मोठ्या टेकडीवर, डोंगरावर उड्या माराव्या लागतील. लांडगा म्हणाला, डोंगरावर? का बरं? चिकू म्हणाला, कारण हे गाजर सूर्याच्या जवळ जाऊनच जादू करतं. त्यामुळे जास्त उंच ठिकाणी उड्या मारल्या तरच जादू लागते. लांडगा लगेच तयार झाला. इतकंच ना, लगेच करतो. लांडगा टेकडीवर चढायला लागला. तो दमायला लागला. हा ससा मला किती कष्ट करायला लावतोय. वर पोचल्यावर चिकू ओरडला, आता 20 उड्या मारा आणि प्रत्येक वेळी बोला, मी राजा होणार. लांडग्या उड्या मारायला लागला. 1 2 मी राजा होणार, 1 2 मी राजा होणार, मी राजा होणार, मी राजा होणार. तो उड्या मारताना घसरत होता, कधी बसत होता, कधी गोल गोल फिरत होता. मोनू वाकड झाडावरून हसत होता. हा तर सर्कस करतोय. मिनी खार, अरे हा तर खूपच मूर्ख आहे. लांडग्या उड्या मारत म्हणत राहिला, 10 11 12, 10 11 12. तो थकला, दमला, पण थांबला नाही. तोपर्यंत चिकूने पटकन गाजर उचललं आणि आपल्या मित्रांकडे पळाला. चिकू म्हणाला, चलो सगळे, आता आपण सुरक्षित आहोत. सगळे खूप खुश झाले. लांडगा 20 उड्या मारून परत आला, पण तिथे कोणीच नव्हतं. लांडगा म्हणाला, अरे मला फसवलं या सशाने. तो खूप रागावला, पण आता काही उपयोग नव्हता. चिकू आणि त्याचे मित्र गाजर वाटून खाऊ लागले. गोलू हरण म्हणाल, चिकू तू तर खरंच खूप हुशार आहेस. टिंकू कासव म्हणाल, तुझ्यामुळे आपण सगळे वाचलो. चिंकू हसत म्हणाला, मित्रांनो लक्षात ठेवा, शहाणपणाने कोणतीही गोष्ट समस्या सोडवता येते. यावरून आपण काय शिकलो? बुद्धी ताकदीपेक्षा मोठी असते. लोभी किंवा लोभ केल्याने नेहमी नुकसान होतं. एकजूट आणि हुशारीने संकटावर मात करता येते. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.